नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक वादामुळे ती आईसोबत राहत होती। तिची आई नोकरी करत असल्यामुळे काही काळासाठी ती भुसावळ येथील मावशीच्या घरी राहण्यासाठी आली होती। अशातच मात्र मावशी काही कामानिमित्त बाहेरगावी गेली असता घरात फक्त पीडित मुलगी, तिचा काका आणि एक लहान भाऊ असे तिघेच होते। याच संधीचा फायदा घेत दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी काकाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला। त्याच रात्री आरोपी पुन्हा घरी परतला आणि मध्यरात्री त्याने मुलीवर पुन्हा एकदा जबरदस्ती केली। या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही। मात्र दिनांक 18 सप्टेंबर रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिने अखेर फोन करून तिच्या आईला आणि मावशीला सर्व प्रकार सांगितला। 19 सप्टेंबर रोजी आई आणि मावशी परत आल्यानंतर त्यांनी तात्काळ मुलीला सोबत घेऊन भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून भुसावळ येथील संशयित आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। त्या पश्चात आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।